नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण फक्त अशीच कलमे घेतली आहेत जी मागील एक्झाममध्ये वारंवार विचारली गेली आहेत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओला सुरुवात करूया। यामध्ये पहिले कलम आहे कलम 1 संघराज्याचे नाव आणि प्रदेश। यामध्ये संघराज्याचे नाव भारत अर्थात इंडिया अशी दोन नावे भारतासाठी दिलेली आहेत। कलम 2 यामध्ये नवीन राज्याची स्थापना आणि त्यांचा प्रवेश। हे कलम जी राज्य भारतामध्ये सध्या अस्तित्वात नाही आहेत, नंतर ती आपण लढाईच्या माध्यमातून किंवा कराराद्वारे भारतामध्ये सामील करून घेऊ। जसे की आपण सिक्कीम नंतर भारतामध्ये समाविष्ट केलं। या नंतर समाविष्ट करणाऱ्या राज्यासाठी कलम आहे कलम 2। त्यानंतर आहे कलम 3। कलम 3 मध्ये नवीन राज्याचे गठन, विद्यमान राज्यांच्या क्षेत्रांचे, सीमांचे आणि त्यांच्या नावाचे परिवर्तन। म्हणजे जी सध्या आपली 28 राज्य अस्तित्वात आहेत त्या राज्यांच्या क्षेत्रामध्ये, सीमांमध्ये आणि नावामध्ये बदल करायचा असेल तर ते कलम 3 नुसार करण्यात येईल। आणि हा अधिकार बदल करण्याचा फक्त संसदेला देण्यात आला आहे, राज्य विधिमंडळाला असा अधिकार नाही आहे। त्यानंतर आहे कलम 14। यामध्ये कायद्यासमोर समानता दिली आहे। कायद्यासमोर समानता म्हणजे कोणीही व्यक्ती कायद्यापुढे गरीब श्रीमंत किंवा उच्च नीच नसेल, सर्व व्यक्ती हे कायद्यापुढे समान असतील। त्यानंतरचे महत्त्वाचे कलम आहे कलम 15। यामध्ये धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान अशी 5 गोष्टी आहेत। या गोष्टीच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई करण्यात आली आहे। त्यानंतर पुढील कलम पाहूया कलम 16। यामध्ये सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता। जे काही गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या आहेत त्यांमध्ये सर्वांना समान संधी मिळेल। कलम 17 मध्ये अस्पृश्यता नष्ट करण्याशी संबंधित आहे। कलम 18 यामध्ये पदव्या नष्ट करण्याशी संबंधित। कलम 19 मध्ये भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या हक्काचे स्वातंत्र्य। भाषण स्वातंत्र्याबरोबर आणखी 6 स्वातंत्र्य दिली आहेत कलम 19 मध्ये। त्यानंतर कलम 23 यामध्ये माणसांचा अपव्यापार, बेडबिगारी यांना मनाई। त्यानंतर पुढचे कलम आहे कलम 24। यामध्ये कारखाने आणि खाणींमध्ये 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे। कलम 25 मध्ये विवेकाचे स्वातंत्र्य आणि मुक्त व्यवसाय, धर्माचा आचरण आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य। म्हणजे आपण आपल्या धर्माचा आचरण तसेच प्रसार करू शकतो। कलम 32 मध्ये मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी हक्क, यालाच घटनात्मक उपाययोजनेचा हक्क असे म्हणतात। कलम 39A मध्ये समान न्याय आणि मोफत कायदेशीर सहाय्य किंवा मदत। त्यानंतर पुढचे कलम आहे कलम 40। यामध्ये ग्रामपंचायतीचे संघटनची तरतूद आहे। कलम 44 मध्ये एक समान नागरिक संहिता म्हणजे सर्व व्यक्तींसाठी समान नागरी कायदा असेल। कलम 45 मध्ये 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांची देखभाल आणि त्यांच्या शिक्षणाची तरतूद करण्याची जिम्मेदारी ही राज्याची असेल। कलम 47 मध्ये राज्याची जबाबदारी अन्नधान्याची पातळी वाढवणे, जीवनमानाचा दर्जा सुधारणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे। कलम 48 मध्ये पर्यावरणाचे संरक्षण दिले आहे। त्यानंतर पुढचे कलम आहे कलम 49। यामध्ये राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके, स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण करणे। कलम 50 मध्ये कार्यकारी यंत्रणेपासून न्यायव्यवस्था वेगळी करणे। म्हणजे आपलं कायदेमंडळ आणि न्यायमंडळ या दोन्हींना वेगळे करणे, दोन्ही एकमेकांच्या कामामध्ये इंटरफेअर करणार नाहीत। त्यानंतर कलम 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांना प्रोत्साहन देणे। कलम 52 मध्ये भारताचे राष्ट्रपतीशी संबंधित तरतूद आहे। कलम 53 मध्ये संघराज्याचे कार्यकारी अधिकार हे सर्व राष्ट्रपतीच्या नावे असतील। कलम 54 मध्ये राष्ट्रपतीची निवड किंवा राष्ट्रपतीची निवडणूक दिली आहे। त्यानंतर कलम 61 मध्ये महत्त्वपूर्ण कलम आहे। यामध्ये राष्ट्रपतीवर महाभियोग लावण्याची तरतूद आहे। कलम 63 मध्ये भारताचे उपराष्ट्रपती पदाची तरतूद आहे। कलम 64 मध्ये उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील। त्यानंतर कलम 66 मध्ये उपराष्ट्रपतीची निवडणूक दिली आहे। कलम 72 मध्ये राष्ट्रपतीचा क्षमादान करण्याचा अधिकार। कलम 74 मध्ये राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल। कोणाच्या तर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ असेल। त्यानंतर कलम 76 यामध्ये महान्यायवादी पदाची तरतूद करण्यात आली आहे। कलम 79 मध्ये संसदेची, त्यानंतर या संसदेची 2 उपअंगे राज्यसभा आणि लोकसभा। या कलम 80 मध्ये राज्यसभेची तरतूद आहे, तर कलम 81 मध्ये लोकसभेची तरतूद आहे। कलम 93 यामध्ये लोकसभेचे सभापती आणि उपसभापती संबंधित कलमे आहेत।
त्यानंतर कलम 105 यामध्ये संसदेच्या सदस्यांचे अधिकार आणि विशेष अधिकार दिलेले आहेत. त्यानंतर पुढचे कलम आहे कलम 108. हे महत्त्वपूर्ण कलम आहे. या कलमावर वारंवार एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो. कलम 108 मध्ये संयुक्त बैठकीची तरतूद दिली आहे. कोणत्या सभागृहाची? तर लोकसभा आणि राज्यसभा या दोन सभागृहाच्या संयुक्त बैठकीची तरतूद आहे. कलम 110 मध्ये धन विधेयकाची व्याख्या केली आहे. कलम 112 मध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजे ज्याला बजेट असे म्हणतात. संविधानामध्ये बजेट हा शब्द न वापरतात, त्या बजेटच्या जागी वार्षिक वित्तीय विवरणपत्रक हा शब्द वापरला आहे. कलम 114 मध्ये विनियोजन विधेयकाची तरतूद आहे. कलम 123 मध्ये संसदेच्या विरामकाळात राष्ट्रपतींना आदेश जारी करण्याचा अधिकार असेल. पुढचे कलम पाहूया. कलम 124 यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. आपले सर्वोच्च न्यायालय कलम 124 नुसार स्थापन करण्यात आले आहे. कलम 126 नुसार कार्यवाहक सरन्यायाधीशांची नियुक्ती. कलम 127 तात्पुरत्या न्यायाधीशांची नियुक्ती. कलम 128 मध्ये जे काही निवृत्त न्यायाधीश आहेत त्यांची न्यायाधीशांच्या सर्वोच्च न्यायालयात उपस्थिती. कलम 129 मध्ये सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असणे. यामध्ये दोन तरतुदी आहेत. सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय आहे आणि दुसरी तरतूद म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार आहे. इथं अभिलेख न्यायालय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले सर्व निकाल हे यांचे रेकॉर्ड ठेवले जाते, त्याला अभिलेख असे म्हटले जातात. कलम 130 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे स्थान दिले आहे. सर्वोच्च न्यायालय स्थान हे दिल्ली येथे असेल. त्यानंतर कलम 136 सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी विशेष अनुज्ञा असेल. त्यानंतर पुढचे कलम पाहूया. कलम 137 यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल किंवा आदेशांचा पुनर्विचार करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असेल. कलम 141 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निर्णय हे सर्व न्यायालयावर बंधनकारक असतील. कलम 148 मध्ये भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची तरतूद दिली आहे. कलम 149 मध्ये कॅगचे कर्तव्य आणि अधिकार दिले आहेत. कलम 153 मध्ये राज्यपाल पदाची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर पुढचे कलम 154 यामध्ये राज्यपालाचे कार्यकारी अधिकार. कलम 161 मध्ये राज्यपालाचा क्षमादानाचा अधिकार. त्यानंतरचे कलम आहे कलम 165 यामध्ये महाधिवक्ता या पदाची तरतूद केली आहे. कलम 213 मध्ये राज्यपालांना अध्यादेश जारी करण्याचा अधिकार असेल. जेव्हा विधानसभेचे विरामकाळ असेल तेव्हा राज्यपाल अध्यादेश जारी करतात. कलम 214 मध्ये प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे. कलम 215 मध्ये उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असणे आणि दुसरी तरतूद म्हणजे उच्च न्यायालयाला आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार. त्यानंतर पुढचे कलम 226 यामध्ये उच्च न्यायालयांना काही आदेश जारी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. कलम 233 मध्ये जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती ही राज्यपालामार्फत केली जाते. त्यानंतर कलम 243 यामध्ये ग्रामसभेची तरतूद आहे. कलम 266 मध्ये एकत्रित निधी आणि सार्वजनिक लेखानिधीची तरतूद. कलम 267 मध्ये भारताचा आकस्मिक निधी. कलम 280 मध्ये वित्त आयोग. हे कलम महत्त्वपूर्ण आहे, वारंवार एक्झाममध्ये विचारलं जातं. वित्त आयोगाची संबंधित तरतूद विचारल्यास कलम 280 मध्ये दिली आहे. त्यानंतर पुढचे कलम पाहूया. कलम 300A यानुसार मालमत्तेचा अधिकार देण्यात आला आहे. कलम 301 भारतीय प्रदेशात व्यापार, वाणिज्य आणि संपर्काचे स्वातंत्र्य म्हणजे भारतामध्ये आपण कुठेही जाऊन व्यापार करू शकतो. त्यानंतर कलम 312 यामध्ये अखिल भारतीय सेवा. सध्या आपल्याकडे 3 अखिल भारतीय सेवा आहेत, IPS, IAS आणि IFS. त्यानंतर कलम 315 संघ आणि राज्यांसाठी लोकसेवा आयोग. याच्यामध्ये दोन्हीसाठी तरतूद आहे, संघासाठी पण आणि राज्यासाठी पण, दोघांसाठी पण एकच कलम आहे, ते म्हणजे कलम 315. त्यानंतर आहे कलम 320 यामध्ये लोकसेवा आयोगाची कार्य दिलेली आहेत. त्यानंतर पुढचे एक कलम आहे कलम 324 यामध्ये निवडणुकाचे पर्यवेक्षण, मार्गदर्शन आणि नियंत्रण हे निवडणूक आयोगाकडे असेल. म्हणजे कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली आहे. कलम 325 मध्ये कोणत्याही व्यक्तीला धर्म, वंश, जात किंवा लिंग या कारणावर आधारित विशेष मतदार यादीत समाविष्ट होण्यास अपात्र ठरवले जाणार नाही. कलम 326 मध्ये लोकसभेच्या आणि राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका या पोड मताधिकाराच्या आधारावर होणार. म्हणजे ज्या व्यक्तीचं वय 18 पेक्षा वर असेल त्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार असेल. त्यानंतर जे कलम आहे कलम 338
यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी एक राष्ट्रीय आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतील। कलम 340 मध्ये मागासवर्गाच्या परिस्थितीचा तपास करण्यासाठी या आयोगाची नियुक्ती। कलम 343 संघराज्याची अधिकृत भाषा। कलम 345 मध्ये राज्याच्या अधिकृत भाषा। हे संघाच्या अधिकृत भाषा आहे कलम 343 मध्ये आणि राज्याच्या अधिकृत भाषा या कलम 345 मध्ये दिलेल्या आहेत। त्यानंतर आहे कलम 348 सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषा। सर्वोच्च न्यायालयात कोणती भाषा वापरली जाईल याची तरतूद कलम 348 मध्ये केली आहे। कलम 351 यामध्ये हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश दिले आहेत। कलम 352 मध्ये राष्ट्रीय आपत्कालाची घोषणा करण्यात आली। कलम 356 मध्ये राज्य आपत्काल किंवा राष्ट्रपती राजवटीची तरतूद। कलम 360 मध्ये आर्थिक आपत्काल। त्यानंतर ही आणीबाणीशी संबंधित कलमे आहेत 3। कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 राज्य आणीबाणी आणि कलम 360 यामध्ये आर्थिक आणीबाणीची तरतूद आहे। त्यानंतर आहे कलम 361 यामध्ये विशेष अधिकार देण्यात आला आहे राष्ट्रपती आणि राज्यपालांना संरक्षण, म्हणजे त्यांच्या कार्यकाळात त्यांना अटक करता येत नाही किंवा त्यांच्यावर खटला चालवता येत नाही। त्यानंतरचे कलम आहे कलम 368 यामध्ये घटनादुरुस्तीची तरतूद आहे। आपण संविधानामध्ये या कलमानुसार घटनादुरुस्ती करू शकतो। कलम 370 मध्ये जम्मू काश्मीर राज्यासाठी तात्पुरती तरतूद करण्यात आली आहे। ही तरतूद 6 ते 7 ऑगस्ट 2019 रोजी हटवण्यात आली। त्यानंतर कलम 371 यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या संदर्भात काही विशेष तरतुदी देण्यात आल्या आहेत। या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।